बुलढाण्यात 1 लाख बोगस मतदार। सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड। बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका, अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही। बुलढाणा शहरात 4000 तर जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक बोगस मतदार असून त्यांच्यावर अजूनही कारवाई का नाही असा सवालच त्यांनी विचारलाय। संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर काय आरोप केलेत पाहूया। निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ केली जात असून मृत व्यक्तींची आणि नियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची नावं वर्षानुवर्ष यादीतून काढण्यात आलेली नाहीत। तसंच मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांमधील घोळ समोर आलाय। त्यानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। याद्यांमधील घोळ निकाली लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे सत्ताधारीही मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्याविषयी आयोगावर प्रश्न उपस्थित करतायत। निवडणुकीच्या प्रत्येक तिथला असणारा उमेदवार जो आहे त्या तिकडच्या मतदार यादीचा 100% अभ्यास करत असतो। त्यामुळे तो जे ऑब्जेक्शन्स घेतो ते ऑब्जेक्शन्स हे निवडणूक आयोगाने तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याने ते ग्राह्य धरलं पाहिजे। त्यामध्ये सत्तेतला असो किंवा तो विरोधातला असो। गेल्या महिन्याभरापासून वोट चोरी आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत। त्यातच आता सत्ताधारी आमदारानं आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यानं मतदार याद्यांमधील घोळ आयोग कधी आणि कसा दूर करणार आणि खरोखरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करणार का हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।